बाबासाहेबांना ते सांगत होते डॉक्टर मुंजे की आंबेडकर, तुम्ही ज्यांना फेटा बांधता येत नाही, ज्यांच्या बसायच्या जागेला 17 ठिगळं लावलेली धोतर आहेत, अशा माणसाला तुम्ही आमच्या पंक्तीत आणून बसवताय. तर तुमच्या हे का लक्षात येत नाही की या माणसाला आम्ही विकत घेऊ, या माणसाला याचं मत आम्ही विकत घेऊ आणि राज्य आम्हीच करू, असं का तुम्हाला वाटत नाही? त्याच्यापेक्षा शिकलेल्या माणसाला मत द्या, अधिकार द्या, त्याला अक्कल आहे अशाला द्या. आता आमच्यात कोणच शिकलेलं नाही. बाबासाहेब म्हणाले माझ्या समाजात कोणी शिकलं नाही आणि त्याची जबाबदारी तुमची आहे, कारण तुम्ही आम्हाला शिकू दिलेलं नाही. ती माणसं अडाणी आहेत की त्यांची चूक नाही, ती माणसं अडाणी आहेत ही तुमची चूक आहे. तर त्यांना तुम्ही अडाणी ठेवलेला आहे आणि आता तुम्ही सांगणार मताचा अधिकार देऊ नका, हे चालणार नाही. मग ते म्हणाले जे कर भरतात, टॅक्स भरतात, त्यांना फक्त मताचा अधिकार द्या. म्हणजे त्यांना काही करून काय करायचं होतं? मताचा अधिकार नाकारायचा होता. आणि आता काय चाललंय? RSS काय करतंय? हेच करतंय ना. त्यांना हे नको आहे. आपल्या सगळ्याला मताचा अधिकार आला, ही गोष्ट त्यांना नको आहे, म्हणून लोकशाही त्यांना नको आहे, म्हणून संविधान त्यांना नको आहे. त्यांचा कार्यक्रम बरोबर त्यांनी केला आणि आपला कार्यक्रम आपण सोडला. बाबासाहेब मुंजेला उत्तर दिलं होतं. बाबासाहेब म्हणाले, डॉक्टर मुंजे, ही गोष्ट खरी आहे की माझी माणसं गरीब आहेत, ही गोष्ट पण खरी आहे की कदाचित तुम्ही त्यांना विकत घेऊ शकाल, पण ज्या दिवशी माझ्या माणसांना हे समजेल ना की तुम्ही त्यांची खरेदी विक्री करताय, त्या दिवशी या देशात तुम्हाला पाणी प्यायला सुद्धा जागा ठेवणार नाहीत. म्हणून मी त्यांना मताचा अधिकार देतोय.